ती काठी टाकून बघताय, ही अजून अजून आत जातीये, एवढी माती आहे. बस एवढ्याशा मातीमध्ये खाली कॉन्क्रीट आहे आणि इथून पूर्ण परत कॉन्क्रीट. या झाडाच्या मुळाशी माती नाहीच आहे, दगड आहे, कॉन्क्रीट आहे, सिमेंट आहे. कॉन्क्रीट आहे, हा पडणारच आहे. तो इन लोगों ने कैसे सब पत्थर उकाल उकाल के ये किया, मतलब अच्छा, पहिला अच्छा था. पहला अच्छा था. त्यांनी काय केलं, आता माती आणून वरच्या वर टाकून गेले. हा पावसात वाहून जाईल. आता या एवढ्या भागामध्ये सर झाड जगायला पाहिजे असं BMCचा अंदाज आहे. मुंबईत झाड पडण्याच्या 30 जूनला 30 घटना घडल्या, 1 जुलैला 45 घटना घडल्या, 2 जुलैला 91 घटना घडल्या, त्यानंतर 3 जुलैला पुन्हा 45 घटना घडल्या, 4 जुलैला 103 घटना घडल्या, 5 जुलैला 203 घटना घडल्या आणि त्यानंतर 6 जुलैला 291 घटना घडल्या. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार तर 6 जुलैच्या घटना या 500 पेक्षा सुद्धा अधिक दिसतात. मुंबईमध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केलेले पत्रकार आणि मुंबईतले पर्यावरणवादी सांगतात की ही घटना वाटते तितकी सामान्य नाही आहे, चिंता करण्याजोगी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाडं का पडली आणि का पडतायत या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी इथल्या मुंबईतल्या झाडांच्या मुळाशी जावं लागेल, तिथे काय दिसतंय हे बघावं लागेल. हे मी का म्हणतोय, शाब्दिक कोटीच्या पलीकडे सुद्धा एक जीवघेणं वास्तव आहे ज्याच्यापर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये जसं जसं तुम्ही पुढे सगळी माहिती बघत जाल तसा तसा हा मुद्दा तुमच्या लक्षात येईल की झाडांच्या मुळाशी नेमकं काय सुरू आहे. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलबिडू बघता. झाड पडताना बघणार नाही की माणूस जो खाली उभा आहे तो चांगला आहे का वाईट आहे. कोणावरती पडू शकतो, मुलांवरती पडू शकतो, मुलं जेव्हा खेळत असताना त्यांच्यावर पडू शकतो, आजूबाजूला प्रवास करणाऱ्यांच्या गाड्यांवरती पडू शकतो. आपल्या हातात काही नाही आहे आता. झाड उन्मळून पडून मृत्यू झाल्याची पहिली घटना या सबंध पावसाळ्यातली रिपोर्ट झाली ती चेंबूरमध्ये. आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या कुकरेजा रेसिडेन्सीमध्ये राहणारा 11 वर्षांचा विहान हा आपल्या शाळेतनं घरी परतत होता आणि शाळेच्या बसवरती झाड कोसळलं, त्यात विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच्या पलीकडे 30 जूनला मंगळवार होता आणि त्याच्यानंतर लगेचच शनिवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आरे कॉलनी परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची एक घटना घडली ज्यामध्ये एका 18 वर्षाच्या तरुणानं आपला जीव गमावला. हा तरुण आपल्या मित्रासोबत बाईकवरनं चालला होता आणि एकाएकी त्याच्या डोक्यावरती झाडाची फांदी पडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर लगेचच आता ज्या चेंबूरच्या ठिकाणी आपण आहोत तिथून काही अंतरावरती असलेल्या कुर्ला पश्चिम भागामध्ये रविवारी अशी एक घटना घडली जिथे एक 63 वर्षांचे वृद्ध युनुस कुंडावाला हे आपलं दुकान उघडण्यासाठी म्हणून सकाळी त्या ठिकाणी पोहोचले. मात्र एकाएकी दुकानाजवळचं झाड त्यांच्यावरती कोसळलं आणि त्यामध्ये त्यांचा करुण अंत झाला. याच्या पलीकडे झाड उन्मळून पडून अशा अनेक घटना घडल्या ज्यामध्ये अनेक जण हे जखमी झाल्याचं समोर आलं. यापूर्वीही मुंबईमध्ये झाडं पडल्याच्या घटना घडत होत्या, पण यावर्षीचे आकडे चिंता वाटण्यासारखे आहेत. कारण सामान्यपणे वर्षभरात जितकी झाडं पडतात त्याच्या 50% झाडं एका दिवसात पडली. 2022 मध्ये 655 झाडं पडली होती. 2023 मध्ये 687 झाडं पडली. 2024 मध्ये 653 झाडं पडली. 2025 मध्ये 855 झाडं पडली. तर 2026 मध्ये आत्तापर्यंत 830 झाडं पडली. ही झाडं नेमकी का पडली याचा शोध घेण्यासाठी प्रशासनानं दिलेल्या कारणांच्या पलीकडे नेमकं काय कारण दिसतंय का, वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी मी मुंबईमधल्या अनेक रस्त्यांवरती गेलो. तिकडच्या झाडांची पाहणी केली तेव्हा असं दिसलं की झाडांच्या मुळाशी कुठे सिमेंट आहे, कुठे दगड आहेत आणि कुठे डांबर पडलेला आहे. माती मात्र जी झाडांना जगण्यासाठी आवश्यक आहे ती अतिशय कमी प्रमाणामध्ये तिथे दिसली आणि कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईच्या रस्त्यांवरती फिरताना आज ही अशी पडलेली झाडं दिसतात. मुलुंड परिसरामध्ये असलेलं हे वडाचं झाड आहे आणि याची अवस्था बघा, एका बाजूला पूर्णपणे कलंडलेलं आहे आणि त्याच्यावर काही वायर्स दिसत आहेत. इथं बऱ्याच काही वस्तू टाकलेल्या दिसतात. तो भाग वेगळा, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पण जी गोष्ट आवश्यक आहे या झाडासाठी ती गोष्टच मुळात नाही आहे. इथं वरचा लेअर
थोडासा मातीचा दिसतो, त्यातही खडक आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, दगड दिसत आहेत. आणि इथं कॉन्क्रीट आहे, पुढे सगळा रस्ता कॉन्क्रीटचा आणि आजूबाजूला सगळं फुटपाथ पर्यंत कॉन्क्रीट आहे. म्हणजे माती केवढी आहे तर इथे हा चौथरा संपतो, त्याच्या खाली जरा लेअर माती, म्हणजे हा माझा बूम राहील एवढीच माती या वडाच्या झाडासाठी आहे. या झाडाच्या अवतीभोवती काय दिसतंय तर डांबर. हां, इथे डांबर आहे, रस्त्याच्या आजूबाजूला इथे कॉन्क्रीट आहे, इथं पेवर ब्लॉक लावलेले आहेत आणि थोडीशी इथे माती आहे, ही थोडीशी इथे माती आहे आणि हे सगळं झाडाच्या अगदी मुळापर्यंत आपल्याला इथे डांबर पाहायला मिळत आहे. हे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना अशी झाडांची पडझड आपल्याला पाहायला मिळते. झाडांची पडझड का झाली असा प्रश्न मुंबई महापालिकेला विचारला तर मुंबई महापालिका यावरती उत्तर देते की मोठ्या प्रमाणावरती वेगानं वारे वाहत होते, 70 ते 80 किमी प्रति तास वेगानं हे वारे वाहिले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती झाडांची पडझड झाली. पण पर्यावरणवादी यांना हे उत्तर पटत नाही, यांना याच्या पलीकडची काही कारणं दिसतात आणि ती कारणं समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या फ्लॉवर पॉटमध्ये उभं केलंय तुम्ही मोठे मोठे वृक्षांना, खाली ड्रेनेज नाही आहे त्याला, हे सगळे त्याचे बुडं सडलेत बघा, समजलं, हे सडलेत बघा, सडलंय, ही अवस्था झाली होती जे झाड पडलं त्याची. हे बघा इथे बघा तुम्ही खाली, हे दाखवा पोकळ आहे बघा, खाली बघा माती कुठे आहे बघा, ही काठी टाकून बघताय. हा, ही अजून अजून आत जातीये, अजून आत जातीये. फक्त ही अवस्था है. गैस का जो पाइपलाइन डाला ना, हाँ. तो इन लोगों ने कैसा सब पत्थर उकाल उकाल के ये किया, मतलब अच्छा, पहला अच्छा था. पहला अच्छा था, फिर जैसे जब से कैसा ये करके गए ना इन लोग, तो अभी तो इन लोग पूरा साल भर तो हो गया इन लोग ने पाइपलाइन डाला है, फिर इस लोग ने डांबर भरा नहीं, तो ये डांबर जब भर के गए, देखो ये कितना अंदर गया डांबर. मागच्या 10 वर्षांपासून खरं तर या धोकादायक झाडांवरनं पर्यावरणवादी सातत्याने ओरड करतायत. मध्ये सत्तांतर आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्या, पण या मुद्द्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि आताही कुणी गांभीर्याने याकडे लक्ष देत आहे अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. 1.5 वर्ष अभ्यास करून त्यांना रिपोर्ट दिलं होतं. हे 2015 साली सांगितलं आम्ही लवकर तुम्ही पावलं उचललं नाही तर झाड पडणार. पण त्या रिपोर्टकडे पण बघितलेलं नाही. आम्ही न्यायालयात गेलो, हरित लवादाकडनं आदेश आणलं तरी या लोकांनी केलं नाही. प्रॉब्लेम असा आहे की ट्री अथॉरिटी म्हणावं की ट्री ऑफिसर म्हणावं, त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही. कारण BMCमध्ये सर्वात शक्तिशाली जे डिपार्टमेंट आहेत ते रोड वर्क्सवाले, कन्स्ट्रक्शनचे जे डिपार्टमेंट्स आहेत ते, वृक्ष प्राधिकरण किंवा वृक्ष अधिकारीचं कोणीही दखल घेत नाही. आणि पण प्रॉब्लेम असं आहे की शेवटी जेव्हा काही झाड पडलं की सस्पेंड होणारा वृक्ष अधिकारी, पण त्याचं ऐकलेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्टरनी. ही झाडं बघा, सगळ्या झाडांसाठी एक सेम चौकट तुम्हाला दिसेल. म्हणजे झाड छोटं आहे की मोठं आहे सर, याच्याशी काही घेणं देणं नाहीये, जागा तेवढीच आहे, तेवढीच जागा आहे आणि तसंच परिस्थिती आहे सगळीकडे. तिथे मोठं झाड दिसतंय, हो हो, पण त्यालाही विस्तारण्यासाठी आकार तेवढाच आहे. हा, आणि हे पण पडणारच आहे बघा. ह्याचा खालून आहे ना पाण्याचं ड्रेनेजचा चॅनल आहे. अच्छा, म्हणजे मुळं पसरायला किंवा धरायला जागाच नाहीये, माती नाहीये, हे झाडं एक एक करून पडणार आहे. मुंबईमध्ये आपण माणसंच मुळात मिळेल तेवढ्या जागेमध्ये अगदी जमेल तसे राहतो. पण झाडांना वाढण्यासाठी एका विशिष्ट जागेची, वातावरणाची, मातीची आवश्यकता असते. विस्तारण्यासाठी त्यांना एक वेगळी जागा हवी असते आणि आपण जसे राहतो बहुधा तसंच झाडांनीही वाढावं, राहावं अशी अपेक्षा आपण करत राहतो. पण याच्या पलीकडे आदर्श वृक्ष कसं असायला हवं हे समजून घेणं सुद्धा या काळामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी पर्यावरणवादी स्टालिन दयानंद जे सांगतायत आणि जे झाड दाखवतात ते झाड पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हा बघा, हा जवळजवळ 70-80 वर्ष जुनं झाड आहे, रेन ट्री आहे. ह्याचे मुळं म्हणा, रूट्स बघा किती मोठे आहेत आणि हे लांब जातं पूर्ण. जवळजवळ इकडनं आम्हाला 10 मीटर तरी आपल्याला पुढे जाणार सगळ्या बाजूने. म्हणजे सगळ्या बाजूने स्वतःला व्यवस्थित धरून उभा राहतो आणि व्यवस्थित ते आपल्याला सावली देतो, आपलं संरक्षण करतो, आपल्याला ऑक्सिजन देतो. मग आता बघा तुम्ही किती मोठे मोठे त्याचे बुडं आहेत. आता एवढे मोठं एक झाड, त्याला जर तुम्ही कट करून एवढ्याशा जागेमध्ये त्याला उभं केलं तर ह्याला आधारच नाही, स्वतःला धरून ठेवायचा मार्गच नाही, तो पडणारच. वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली असं प्रशासन सांगतं. वादळी वाऱ्याच्या पलीकडची कारणं पर्यावरणवाद्यांना दिसतात.
तुम्हा आम्हाला रस्त्यावरून चालताना दुतर्फा असणारी झाडं बघताना नेमकं काय वाटतं, काय दिसतं, हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. त्याचा विचार आपण सर्वांनी नागरिक म्हणून करायला हवा. याच्या पलीकडे जेव्हा आपली यंत्रणा सांगते आपल्याला की वादळी वाऱ्यामुळे हे झालंय, तेव्हा आपण त्या यंत्रणेलाही प्रश्न करायला हवा की हे फक्त वादळी वाऱ्यामुळे झालंय की तुम्ही आमचा जीव वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे झालाय. हाही प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मिळणं सुद्धा आज घडीला महत्त्वाचं आहे. कारण 3 मुंबईकरांचे जीव या झाडांनी घेतलेले आहेत. झाडांनी घेतलेले आहेत की ही झाडं ज्यांच्या जबाबदारीवरती इथे होती त्या यंत्रणेने घेतलेले आहेत. हा खरा इथे विचार करण्याजोगा मुद्दा आहे. की जसं व्हिडिओ एका सुरुवातीला म्हटलं की झाडांच्या मुळाशी आपण जेव्हा जाऊ तेव्हा खऱ्या अर्थानं झाडं का पडतायत या प्रश्नाच्या मुळाशी आपण पोहोचू शकतो. त्यासाठी हा प्रयत्न आपण केला आहे. याचं उत्तर कदाचित तुम्हालाही सापडलं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय हेही कमेंट सेक्शनमधनं जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल, आवडला असेल, माहितीचा महत्त्वाचा वाटला असेल तर जरूर शेअर करा. आणि अशाच ग्राउंड रिपोर्टिंगसाठी बोल भिडू बघत राहा. मुंबईतनं कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.